नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला मस्त भन्नाट अशा चवीचा मसाले भात करून दाखवणार आहे। तर थंडीत आपल्याला ओले हरभरे भरपूर प्रमाणात मिळतात, तर ते ओले हरभरे आणि फ्लावर यापासून मसाले भात कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते। तर त्यासाठी मी 1 वाटी हे ओले हरभरे सोलून घेतलेले आहेत, 1 वाटी फ्लावरचे तुरे स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेतलेले आहेत, त्यानंतर 2 कांदे मध्यम आकाराचे चिरून घेतलेले आहेत, 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या अशा मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, कढीपत्ता आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे जे आहे ते ओलं खोबरं लसूण आणि आलं हे वाटून घेतलेलं आहे, 1 मसाला वेलची, 1 चक्री फूल, 3-4 दालचिनीचे तुकडे आणि 4 लवंग असं घेतलेलं आहे। आणि फोडणीचं साहित्य आपल्याला लागणार आहे जिरी, मोहरी, हिंग वगैरे। आणि हा जो इंद्रायणी तांदूळ आहे तो 2 वाट्या मी स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे। तर आता आपण पहिल्यांदा फोडणी करूयात। तर आता एका कुकरमध्ये मी 2 चमचे तेल घालते, तेल थोडं गरम होतंय। तर हा जो मसाले भात आहे हा खूप सुंदर लागतो चवीला आणि वेगळ्या प्रकारचा आहे आणि पटकन आपण उशीर वगैरे जरी झाला आपल्याला तरी पटकन एकच डिश म्हणून असं करू शकतो जेवणात रात्रीच्या वगैरे। तर मी आता दाखवते तुम्हाला, हा वेगळ्या प्रकारचा आहे भात एकदम आणि चवीलाही खूप छान लागतो। तर तुम्ही नक्की करून बघा। तर आता हे तेल तापलं की त्यात मी हिंग घातलाय, मोहरी, जिरे, कढीपत्ता, त्यानंतर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आपण मोठे तुकडे केलेल्या आहेत, कांदा घालत आहोत आपण, आता कांदा छान गुलाबी रंगावर परतायचा आहे। कोपऱ्याने एका बाजूला मी असं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। गरम पाणी घातलं की भात एकदम असा सळसळीत मोकळा होतो। इंद्रायणी जरी तांदूळ असेल तरी फार चिकट होत नाही। ह्यात आपण टोमॅटो घालणार आहोत, टोमॅटो घालून 1-2 ते 3 मिनिट परतायचे छान। त्यानंतर आपण यात घालणार आहोत फ्लावरचे तुकडे, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गरम पाण्याने आणि ओले हरभरे घातलेले आहेत। आता ह्यात घालायची आहे हळद,
फ्लावर आणि हरभरे घालून छान परतून घ्यायचं आहे 5 मिनिट. त्यानंतर त्यात घालायची आहे कोथिंबीर. तर आता निम्मी कोथिंबीर मी यात घालते आता आणि निम्मी आपण वरून घालणार आहोत. कोथिंबीर अशी फोडणीत घातली की छान असा सुगंध येतो भाताला, त्यामुळे फोडणीत निम्मी कोथिंबीर घालायची. आता त्यातले धुवून ठेवलेला तांदूळ घालतो आपण आणि गरम पाणी. साधारण 4 वाटी आपण गरम पाणी घातलेलं आहे. 2 वाटी तांदूळ होता आपला, तर 2 वाटी तांदळासाठी 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. आणि यात आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. साधारण 2 छोटे चमचे मी मीठ घातलेलं आहे यात. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तिखट मिठाचं प्रमाण. आता कुकरला झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या करायच्या आहेत. जास्त शिजवायचं नाही आहे, 2 शिट्ट्यात हा छान शिजतो एकदम. तर मी झाकण लावते कुकरला. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कसं झालं राईस तो. तर हे पहा, सुंदर असा मसाले भात तयार आहे. खूप टेस्टी लागतो हा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. ह्यात आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो घालून 1-2 ते 3 मिनिट परतायचे छान. त्यानंतर आपण यात घालणार आहोत फ्लावरचे तुकडे. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गरम पाण्याने आणि हे ओले हरभरे घातलेले आहेत. आता यात घालायची आहे हळद. फ्लावर आणि हरभरे घालून छान परतून घ्यायचं आहे 5 मिनिट. त्यानंतर त्यात घालायची आहे कोथिंबीर. तर आता निम्मी कोथिंबीर मी यात घालते आता आणि निम्मी आपण वरून घालणार आहोत.
कोथिंबीर अशी फोडणीत घातली की छान असा सुगंध येतो भाताला, त्यामुळे फोडणीत निम्मी कोथिंबीर घालायची. आता त्यातले धुवून ठेवलेला तांदूळ घालतो आपण. आणि गरम पाणी. साधारण 4 वाटी आपण गरम पाणी घातलेलं आहे. 2 वाटी तांदूळ होता आपला, तर 2 वाटी तांदळासाठी 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. आणि यात आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. साधारण 2 छोटे चमचे मी मीठ घातलेलं आहे यात. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तिखट मिठाचं प्रमाण. आता कुकरला झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या करायच्या आहेत. जास्त शिजवायचं नाहीये, 2 शिट्ट्यात हा छान शिजतो एकदम. तर मी झाकण लावते कुकरला. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कसा झालाय राईस तो. तर हे पहा, सुंदर असा मसाले भात तयार आहे. खूप टेस्टी लागतो हा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.